त्यामुळे आज पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आरक्षण न मिळाल्यास निवडणुकीच्या आखाड्यात मनोज जरांगेंकडनं विधानसभेची तयारी सुरू झाली आणि त्यांनी हे मोठं विधान केलंय. जरांगेंनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले. 7 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीमध्ये अर्ज स्वीकारणार असल्याचं एनडीटीव्ही मराठीशी बोलताना जरांगेंनी सांगितलंय. निवडणुकीत उतरण्याचे त्यांनी संकेत यापूर्वीच दिले होते आणि आता मात्र त्यावर त्यांनीच एनडीटीव्ही मराठीशी बोलताना शिक्कामोर्तब केलंय. उमेदवारांची निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना मतदारसंघातील जातनिहाय मतदार संख्या सादर करावी लागेल. इच्छुकांना स्वतःच्या परिचय पत्र सादर करावं लागणार आहे. 7 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाच्या छाननीसाठी 11 किंवा 21 सदस्यांची कोर समिती ही स्थापन केली जाणार. कमिटी अर्ज छाननी करून मनोज जरांगेंना माहिती देणार. मनोज जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील. त्यामुळे ही उमेदवारांची निवड प्रक्रिया असेल. तर उमेदवारीसाठी अटी कोणत्या आहेत तेही पाहूयात. विधानसभेसाठी मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका मांडली पाहिजे ही पहिली अट. निर्व्यसनी आणि चळवळीत सक्रिय असावं ही दुसरी महत्त्वाची अट. जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती असावी ही देखील तिसरी अट. तालुक्याच्या प्रश्नांची जाण असावी ही चौथी अट. मतदारसंघातील सत्ताधारी विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असावी ही देखील 5वी अट ठेवण्यात आली. तर मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार याचीही माहिती घेतली जाणार आहे. काही अटी शर्थींसह उमेदवारांना आणि उमेदवारांची निवड ही जरांगे पाटील करणार आहेत. आरक्षण मिळालं नाही तर निवडणुकीच्या आखाड्यात आणि त्यासाठीची सगळी तयारी ही जरांगेंनी पूर्ण केली आहे.